मुंबई महानगरपालिकेचा कारभार कशा प्रकारे चाललेला आहे आज हे मुंबईकरांना दिसून येईल। मुंबईकरांची नाळ जुळलेला सध्या एकही मंत्री मुंबईमध्ये नाही। भारतीय जनता पक्षाला विरोध करणारं एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे। कोविड काळातले जे काही सिलेंडर होते, गॅस सिलेंडर, ऑक्सिजनचे सिलेंडर, ते सगळे त्या शाळेमध्ये गोडाऊन बनवलं होतं, गाद्या होत्या आणि त्याच्यामुळे आग लागली। सिलेंडरचा स्फोट झाला आणि अनेक सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली। परंतु हे अत्यंत दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही। मुंबई महानगरपालिकेचा कारभार कशा प्रकारे चाललेला आहे आज हे मुंबईकरांना दिसून येईल। मनमानी कारभार चाललेला आहे। प्रशासनाला माहित नव्हतं सिलेंडर भरलेले आहेत। प्रशासनाला सगळं माहित आहे, पण प्रशासनाला वेळ मिळाला पाहिजे ना। त्यांचा वेळ अख्खा माझ्या माहितीप्रमाणे आता मुंबई महानगरपालिकेचे सगळे अधिकारी हे जातीनिहाय गणनेकरता नेमले गेलेले आहेत। त्यांना अतिरिक्त काम दिलेलं आहे। मी फोन करतो त्यामुळे आम्हाला काम सांगितलंय सरकारने। अरे सरकारचं हे काम आहे का मुंबई महानगरपालिकेचं काम आहे? जर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी तुम्ही अशा प्रकारे वापरणार असाल तर मुंबईकरांना सेवा कशी मिळणार? त्यामुळे हे अत्यंत निंदनीय प्रकार चालू आहे। मी आता आपल्या माध्यमातून निषेध करतो आणि मुंबईकरांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने लक्ष द्यावं अशी विनंती। नक्की टाळता आली असती। मुळामध्ये ही शाळा बंद करताना असं म्हटलं जाते की त्यातलं सगळं सामान हे शिफ्ट केलं जाते, काढलं जाते, कारण ते काय गोडाऊन नाही आहे। आणि त्याशिवाय इथे अवतीभोवती वस्ती आहे, दोन्ही बाजूला वसती लोक राहणार आहेत। उद्या जर प्रचंड ब्लास्ट झाले असते आणि आजूबाजूला आग पसरली असती तर त्याला जबाबदार कोण? तुम्ही आग लागल्यानंतर येणं पोचणं ही गोष्ट वेगळी, पण मी सातत्याने पाठपुरावा करतो। आमचा नगरसेवक सचिन पडवळ असेल, अनिल कोकिळ असेल, दत्ता पोंगडे असेल, आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय, परंतु दुर्लक्ष केलं जाते। मुंबई महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे मुंबई महापालिकेचे अधिकारी हे सुसाट सुटलेले आहेत। त्यांना वाली कोण राहिलेला नाही, जाब विचारणारा कोण राहिलेला नाही। मी सातत्याने आता जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पण विषय उपस्थित केले होते, पण ते ह्या कानाने ऐकतात, त्या कानाने सोडून देतात। कारण मुंबईकरांची नाळ जुळलेला सध्या एकही मंत्री मुंबईमध्ये नाही। जे लोढा दिलाय त्यांचा काय मुंबईशी संबंध आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। जे दीपक केसरकर दिले त्यांचा या मुंबईशी काय संबंध आहे? ते कोकणात राहतात, मुख्यमंत्री ठाण्यात राहतात, दोन उपमुख्यमंत्री नागपूरला राहतात, दुसरे बारामतीला राहतात, कोणी त्यांना काही पडलेलं नाही। म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की स्टंटबाजी सोडा आणि मुंबईकरांच्या मूलभूत गरजांकरता काय हवंय ते जरा लोकप्रतिनिधींना घेऊन जरा एकदा विचारा, तरच त्याच्यातनं मार्ग निघेल। नाहीतर अशी मुंबईतल्या सुविधा होणार नाहीत। बॅनरबाजी करून मुंबईकरांना काही मिळत नाही। मूलभूत गरजा मुंबईच्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, कारण महापालिका अस्तित्वात। जर आपल्या मीडियाच्या माध्यमातून बातम्यांमधून पाहिलं असेल तर ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, यांना जळीस्थळी उद्धव बाळासाहेब ठाकरे दिसतात। सकाळी उठल्यापासून यांच्या तोंडात एकही दिवस असा जात नाही की उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय यांचा दिवस पूर्ण होतो। म्हणून आज या देशामध्ये प्रखरतेने भारतीय जनता पक्षाला विरोध करणारं एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे। आणि होऊ शकते यांना उद्धव साहेब हा काटा वाटतोय, उद्धव साहेब हा यांना जबरदस्त असा प्रतिस्पर्धी वाटतोय, आणि म्हणून अनेकदा बाळासाहेबांना देखील घातपात करण्याचा प्रयत्न केला, पण शिवसैनिकांचं अभेद्य कवच आणि ह्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे आशीर्वाद बाळासाहेबांचा केस देखील वाकडा करू शकले नाहीत। आदरणीय उद्धव साहेबांना देखील शिवसैनिक प्राणापलीकडे जपतात, त्यांना देखील अभेद्य कवच असं शिवसैनिकांचा आहे, जो गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आहे। कोरोनामध्ये केलेल्या सेवेचा आपला घरातला माणूस, आपला मोठा भाऊ, आपला धाकटा भाऊ, आपला नातेवाईक या पद्धतीने उद्धव साहेबांना महाराष्ट्रातली जनता पाहत होती। मला वाटते ते आशीर्वाद त्यांचं संरक्षण करण्याकरता भरपूर आहेत, पण जर कोणी असा प्रयत्न केला तर मात्र तो ह्या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये शिल्लक राहणार नाही, असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो।